सर्वांना नमस्कार. श्री अर्चना या यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. लुप्त होत चाललेल्या आपल्या संस्कृतीत अजूनही अशी एक सुंदर परंपरा आहे जी आई आणि तिच्या गर्भातील बाळासाठी आशीर्वाद घेऊन येते. गर्भवतीची 9 ओटी परंपरा. 9 वेळा गर्भवतीची ओटी, 9 महिने 9 वेळा ओटी भरली जाते. आजच्या आधुनिक जगात आपण ही परंपरा विसरत चाललो आहोत का? पण खरंच तुम्हाला माहिती आहे का 9 ओटी का भरतात? तिचं खरं महत्त्व काय आहे? आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये ही परंपरा समृद्ध आहे, पण आज त्याच परंपरा हळूहळू लुप्त होत चाललेल्या आहेत. त्यातीलच एक सुंदर परंपरा म्हणजे गर्भवतीची 9 ओटी. गर्भवतीची 9 ओटी का भरतात? फक्त एक विधी आहे का, की त्यामागे काही खोल अर्थ दडलेला आहे? चला आज आपण जाणून घेऊया या परंपरेचं खरं महत्त्व. आई होणं म्हणजे काय? फक्त एक आनंद नाही, ती एक जबाबदारी, एक आशीर्वाद आणि एक चमत्कार पण आहे. आणि त्या आईसाठी आपल्या संस्कृतीमध्ये आहे एक सुंदर परंपरा, गर्भवतीची 9 ओटी प्रकार. ही परंपरा लोकपरंपरा आहे. गर्भसंस्कार परंपरा यामधून आलेली आहे. लोकपरंपरेने ही परंपरा सुरू झालेली आहे. गर्भवतीची 9 ओटी ही आपल्या भारतातील संस्कृतीतील एक सुंदर अशी परंपरा आहे. गर्भधारणेच्या काळात स्त्रीला सन्मान देण्यासाठी आणि तिच्या बाळासाठी शुभेच्छा देण्यासाठी प्रथा केली जाते. ओटी भरणे म्हणजे काय? तिच्या पदरामध्ये हळदी, कुंकू, फळ, तांदळानी ओटी म्हणजे धान्य, गोड पदार्थ ठेवणे. ही प्रक्रिया 9 वेळा केली जाते, जे एक 9 महिन्याचं प्रतीक आहे. गर्भवतीची 9 ओटी ही फक्त 9 महिन्याचं प्रतीक नाही, ती नवग्रहाच्या आशीर्वादाचं प्रतीक पण मानलेली आहे. 9 वेळाचं प्रतीक म्हणजे काय? 9 ग्रहाचं. त्याचं एका वाक्यात मी अर्थ सांगते की सूर्य काय? बाळाला ऊर्जा आणि जीवनशक्ती देतो. चंद्र मनशांती आणि भावनिक संतुलन देतो. मंगळ काय? धैर्य आणि संरक्षण देतो. बुध ग्रह बुद्धी आणि संवाद कौशल्य देतो. गुरु ग्रह ज्ञान आणि संस्कार देतो. शुक्र आनंद, सौंदर्य आणि प्रेम देतं. शनी काय? संयम आणि स्थैर्य देतं. राहू अडचणीपासून संरक्षण देतं. केतू आध्यात्मिक शक्ती आणि सकारात्मकता देतं. गर्भवतीची 9 ओटी म्हणजे केवळ एक परंपरा तर आहेच आहे सुंदर अशी, त्यासोबत ती नवग्रहाच्या आशीर्वादाने आई आणि बाळाचं रक्षण करणारी एक सुंदर अशी रूढी पण आहे, परंपरा आहे. उगवता सूर्य. आता पहिली ओटी आपण बघूयात की कधी भरायची पहिली ओटी. पहिली ओटी तर काय चोर ओटी असते, कोणालाही न सांगता ती भरायची असते. त्याच्यानंतरची आपण ओटी बघूयात की उगवता सूर्य म्हणजे काय? शांत, सकाळ आणि पवित्र क्षणी केली जाणारी एक सुंदर अशी परंपरा. प्रभात वेळीची ओटी. पण सकाळीच ओटी का भरली जाते? कारण काय? त्याच्यामध्ये मागे असतं आध्यात्मिक सांस्कृतिक असं महत्त्व. सकाळची वेळ शुभ वेळेत विशेषतः सूर्योदयाच्या सुमारास स्त्रीची ओटी भरली जाते. गर्भवती स्त्रीची ही वेळ खूप पवित्र आणि सकारात्मक मानली जाते. धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व सुद्धा असतं. काय? देव अर्चनेची शुभ कार्याची सुरुवात मानली जाते. उगवता सूर्याचा वेळ म्हणजे काय? ऊर्जा सकारात्मक शुद्ध मानली जाते. यावेळी केलेले विधी अधिक फलदायी मानले जातात. त्यामुळे काय? सकाळी गर्भवतीची ओटी भरल्यामुळे आई आणि बाळासाठी शुभ आशीर्वाद मिळतात असंही मानलं जातं. सूर्य हा जीवन, ऊर्जा, आरोग्याचा स्तोत्र आहे. सकाळचा सूर्यप्रकाश शरीर आणि मनासाठी लाभदायक असतो. म्हणून सकाळची प्रभात वेळेची ओटी नवीन सुरुवात, ऊर्जा आणि सकारात्मकतेचं प्रतीक मानले जाते. यावेळेस आपण गर्भवती स्त्रीला येलो कलरची म्हणजे पिवळ्या कलरचा खण घेऊन तिची ओटी भरली जाते. पिवळ्या कलरचे पदार्थ खाऊ घातले जातात. साखर भात, जिलेबी, आपल्याला जे पिवळ्या प्रकारचे असतात ते तिला दिले जातं आणि ओटी भरली जाते. त्याच्यानंतरची आपण ओटी भरूयात की चांदण्या रात्रीतली ओटी म्हणजे काय? चांदण्याने उजळलेली रात्र, शांत वातावरण आणि पवित्र क्षणी केली जाणारी एक सुंदर अशी परंपरा म्हणजे चांदण्या रात्रीची ओटी. आता आपण बघूयात की चांदण्या रात्रीची ओटी काय असते. ही परंपरा आहे जी विशेषतः गर्भवती स्त्रीसाठी केली जाते. धार्मिक महत्त्व काय त्याचं की चंद्र हा शांतता, थंडावा आणि सकारात्मक ऊर्जेचं प्रतीक मानला जातो. चांदण्याच्या प्रकाशात ओटी भरल्याने काय होते? गर्भवती स्त्रीची आई आणि बाळावर शुभ परिणाम होतो असं मानलं जातं. मानसिक शांती आणि सकारात्मक विचार वाढतात. ही एक ओटी, चांदण्या रात्रीची ओटी ही एक प्रथा तर आहे, त्यासोबत आई आणि बाळासाठी दिलेला प्रेमाचा आणि आशीर्वादाचा प्रकाश आहे.
यावेळेस चांदण्या रात्रीची ओटी भरताना आपण पांढरा खण घ्यायचा, पांढऱ्या खणाची ओटी भरायची, पांढरं खाऊ घालायचं, म्हणजे पांढरं म्हणजे दुधाची बासुंदी, श्रीखंड तिला द्यायचं. त्याच्यानंतरची आपण ओटी बघूयात की फुलांनी भरलेली बागेतली ओटी. फुलांनी भरलेली बाग, ताजी हवा आणि त्या निसर्गाच्या साक्षीने केली जाणारी एक सुंदर परंपरा म्हणजे बागेतली ओटी. आता बागेतली ओटी म्हणजे काय? घराच्या अंगणात किंवा बागेमध्ये जाऊन झाडांच्या सानिध्यात गर्भवतीची ओटी भरली जाते. ही परंपरा काय? निसर्गाशी जोडलेली आहे. झाडं, फुलं, ताजी हवा सकारात्मक ऊर्जा देतात. निसर्गाचं मध्ये आपलं मन शांत होतं, मानसिक समाधान मिळतं गर्भवती स्त्रीला. त्यामुळे बागेत केलेली ओटी शुद्धता, शांतता, नैसर्गिक आशीर्वादाचं प्रतीक मानली जाते. सायन्सच्या दृष्टीने जर विचार केला तर त्यावेळेस आपण पालकाची पुरी वगैरे गर्भवती स्त्रीला द्यायचं आणि हिरव्या खण किंवा मोरपंखी खण आणि ओटी भरायची. पालकाची पुरी दिल्यानं काय होते? सायन्स काय सांगते की पालकामध्ये काय असतं? आयर्न असतं, लोह असतं, गर्भवतीसाठी महत्त्वाचं असतं, बाळाच्या विकासासाठी. त्यामुळे पालक पुरी देणं म्हणजे काय? आरोग्यदायी आशीर्वाद देणं. त्याच्यानंतर आपण पुढची ओटी बघूयात की झाडाखालची ओटी. झाडाखाली बसून ओटी भरायची. हे कशासाठी असतं की मोठं हिरवं झाड, त्याची थंड सावली, त्यात शांत वातावरण, पवित्र वातावरण केली जाणे सुंदर अशी परंपरा आहे. याच्यामुळे काय होतं की हे गर्भवती स्त्रीला निसर्गाचं सानिध्यात भरल्यामुळे गर्भवतीला समाधान वाटतं, शुद्ध हवा, सकारात्मक ऊर्जा मिळते. झाडाखाली बसल्यानं मन शांत होतं, झाडं ऑक्सिजन देतात. त्याच्यामुळे ही ओटी शुद्धता, आरोग्य आणि नैसर्गिक आशीर्वादाचं प्रतीक मानलेली आहे. ही एक झाडाखाली गर्भवती स्त्रीची ओटी भरण्याची एक प्रथा आहे. त्यासोबत निसर्ग आणि बाळ, आई यांच्यातील पवित्र नातं जपण्याची परंपरा आहे. त्याच्यानंतरचे म्हणजे सगळ्यात पहिलं तर ही चोरोटीच भरली जाते. सगळ्यात आपण 3ऱ्या महिन्यात ही भरली जाते, 2ऱ्या किंवा 3ऱ्या महिन्यात ही चोरोटी भरली जाते. ही सगळ्यात पहिली ओटी आहे खरं तर. आणि ही ओटी काय होते? चोरून भरली जाणारी ओटी म्हणजे चोरोटी. पण तिच्या मागे असतं आई आणि बाळासाठी प्रचंड असं प्रेम, काळजी. हे चोरोटी असते. हे 3ऱ्या महिन्यात केलं. 2 किंवा 3ऱ्या महिन्यात ही ओटी भरली जाते. त्याच्यानंतर ह्या सगळ्या ओटी भरल्या जातात. म्हणजे प्रभात वेळेची ओटी, चांदण्या रात्रीची ओटी, बागेतली ओटी, झाडाच्या खालची ओटी. म्हणजे झाडाच्या खालची ओटी म्हणजे काय? कोणते आता वटवृक्ष म्हणा, कोणते झाड जे धार्मिकदृष्ट्या योग्य आहे त्याच्या खाली ही ओटी भरली जाते. त्याच्यानंतरचं आपण बघूयात की कोणती ओटी? डोहाळ जेवण असतं. डोहाळ जेवण तर हे सगळेजण करतात. डोहाळ जेवण आई होणाऱ्या स्त्रीच्या इच्छा पूर्ण करण्याचा, तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करण्याचा एक सुंदर सोहळा म्हणजे काय? डोहाळ जेवण. डोहाळ जेवण ओटी म्हणजे काय? डोहाळ जेवण म्हणजे काय? कार्यक्रम गर्भवती स्त्रीची ओटी भरली जाते, तिच्या आवडीचे पदार्थ बनवले जाते, तिच्या पूर्ण इच्छा केल्या जातात आणि तिला आशीर्वाद दिले जातात. डोहाळ जेवण ही ओटी ही एक प्रथा तर आहे. त्यासोबत आईच्या आनंदासाठी, तिच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी आणि बाळासाठी दिलेला एक आशीर्वाद आहे. हे डोहाळ जेवण प्रत्येकजणच करतात. कारण पण ह्या ज्या मी दुसऱ्या ओट्या सांगितल्या त्या लुप्त होत चाललेल्या आहेत, त्या मात्र कोणी करत नाहीत. म्हणून मी हे व्हिडिओ याच्यासाठी बनवलेला आहे की कोणाला माहिती पण आहे की नाही काय माहीत. आता म्हणजे हे 9 प्रकारच्या दुसऱ्या ओट्या कोणाला माहिती आहे की नाही हे पण मला माहिती नाही. म्हणून मी हा व्हिडिओ बनवलेला आहे की आपल्याला संस्कृतीमध्ये ह्या ओट्या आहेत गर्भवती स्त्रीसाठी आणि ती योग्य पण आहेत. त्याच्यानंतरचे जे आपण ओटी बघूयात की गोमातेच्या गोठ्यात ओटीचं महत्त्व बघूयात आपण. जिथं गोमातेचं वास असतं तिथं पवित्रता, शांतता नांदते. त्या गोठ्यात भरली जाणारी एक खास ओटी म्हणजे गोमातेच्या गोठ्यातली ओटी. आता गोमातेच्या गोठ्यातली ओटी म्हणजे काय? तर गर्भवती स्त्रीला गाईच्या गोठ्यात किंवा गाईच्या सानिध्यात भरलं जातं. ही परंपरा खूप पवित्र मानली जाते. आपल्या संस्कृतीमध्ये गाय ही पवित्र मानली जाते. गाईमध्ये 33 कोटी देवांचा वास असतो असे आपला विश्वास असतो, असं आपलं अध्यात्म पण सांगतं. त्यामुळे गोठा हा पवित्र स्थान असतं. तिथे केली जाणारी ओटी अधिक शुभ आणि आशीर्वादपूर्ण मानली जाते. गोठ्यात शांत, सात्विक वातावरण असतं, नकारात्मक ऊर्जा दूर राहते असं मानलं जातं. आई आणि बाळासाठी संरक्षण दिलं जातं. ओटीमध्ये लाल खणा आणायचा, लाल खणाने ओटी भरायची. तिला जे आवडते ते खायला द्यायचं तिथं थोडंसं किंवा दूध द्यायचं. ही ओटी आवश्यक असते आणि ही भरावी. त्याच्यानंतरची आपण ओटी भरूयात की पाण्यावर हलके म्हणजे नावेत बसून केली जाणारी एक अनोखी परंपरा असते.
म्हणजे पाण्यावर हलकीच डोलणारी नाव आणि त्या नावेत बसून केली जाणारी एक अनोखी परंपरा म्हणजे नावेत बसलेली ओटी. पण आता नावेत जर एखाद्या वेळेस आपल्याला नाही शक्य बनणं किंवा एखाद्या वेळेस गर्भवती स्त्रीला थोडंसं काही बेड रेस्ट वगैरे सांगितली किंवा थोडंसं काही वाटलं तर आपण नदीकाठी सुद्धा ही ओटी भरू शकतो. तसं तर नावेत बसून असते, पण पाण्यावर किंवा पाण्याच्या सानिध्यात सुद्धा ही ओटी भरली जाते. ही परंपरा खूप दुर्मिळ पण अर्थपूर्ण आहे. गर्भवती स्त्रीला नावेत बसवून किंवा तिच्या पाण्याच्या सानिध्यात केलेली ओटी काय होते, कशामुळे भरतात की पाण्याजवळ मन शांत होतं, सकारात्मक ऊर्जा होते. गर्भवतीसाठी हे खूप लाभदायक आणि शुभ मानलं जातं. जर तुम्ही अजूनही गर्भवतीची ओटी करत नसाल, एकदा नक्की विचार करा. आपण आपल्या संस्कृतीपासून दूर जात आहोत का? कारण परंपरा जपल्या तरच संस्कृती टिकते. 9 ओटी म्हणजे केवळ 9 वेळा ओटी भरणं नाही, तर त्या 9 महिन्याच्या प्रत्येक क्षणासाठी दिलेले आशीर्वाद आहेत. आई आणि बाळाचं रक्षण करणारी ही परंपरा आपण पुढच्या पिढीपर्यंत नक्की पोहोचूया. गर्भवतीची 9 ओटी ही फक्त एक परंपरा तर आहेच आहे, सुंदर अशी पवित्र, आणि त्यासोबतच आई आणि बाळासाठी दिलेला प्रेम, आशीर्वाद आणि काळजी यांचा सुंदर संगम आहे. आजच्या आधुनिक काळात ह्या परंपरा लुप्त होत चाललेल्या आहेत, तरी त्या जपणं ही आपली जबाबदारी आहे. जय संस्कृती, जय परंपरा.